कुंभ, मीन आणि मेष या तीनही पैकी जर कुठलीही तुमची रास असेल तर 27 जुलैपासून पुढचे 138 दिवस सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल आधीच आमच्यावर 7.5 चालू आहे, त्यात असं काहीतरी सांगून उगीच कशाला घाबरवताय राव. घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. नक्की कोणत्या बाबतीत सावध राहायचंय? नोकरीच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत की प्रेमाच्या बाबतीत? ते तर जाणून घेऊयाच, पण या व्हिडिओत आपण उपायसुद्धा बघणार आहोत, त्यामुळे काळजी अजिबातच करू नका. झालंय असं की 27 जुलैला शनी महाराज वक्री होणार आहेत आणि 11 डिसेंबरपर्यंत ते वक्री असणार आहेत. 11 डिसेंबरला ते मार्गी होतील. आता वक्री काय, मार्गी काय, ह्या काही ज्योतिषच्या कन्सेप्ट आम्हाला कळत नाहीत असं तुमचं म्हणणं असेल तर हा भाग सोडून देऊया आणि पटकन मुद्द्यावर येऊया. मुद्दा असा आहे की 27 जुलै ते 11 डिसेंबर या तारखा लिहून ठेवा कुठेतरी. या काळात तुम्हाला सावध राहायचंय. सगळ्यात आधी बोलूया कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीचा शनीचा 7.5चा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. वक्री गोचर काळामध्ये आर्थिक बाबींमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. आता तुम्हाला बऱ्याच जणांनी किंवा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की 7.5चा टप्पा आहे, शेवटचा टप्पा आहे, तर 7.5 जाता जाता काहीतरी चांगलं देऊन जाते. नक्कीच चांगलं देऊन जाते, पण शनी वक्री झाल्यामुळे हा जो काळ आहे तुमच्यासाठी सावध राहण्याचा सुद्धा असणार आहे आणि खास करून आर्थिक बाबींमध्ये विशेष सावधगिरी कुंभ राशीच्या लोकांनी बाळगायची आहे. मग या काळात फार मोठी गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातोय. घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. करिअरमध्ये आव्हानात्मक स्थिती येऊ शकते. एकाग्रतेच्या अभावामुळे कामावर परिणाम होऊ शकतो आणि नातेसंबंध सामान्य ठेवण्यासाठी प्रियजनांशी चांगले संबंध राखणं आवश्यक आहे. आता खरं तर जेव्हापासून 7.5 सुरू झाली, कुंभ राशीचे लोक अगदी प्रो झालेत त्रास सहन करायला असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या प्रकारचे दिवस त्यांनी पाहिले असतील आणि आता हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलेला आहे. काहींना या 7.5च्या काळात त्रास झालाही नसेल कदाचित, कारण शनी तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कुठे आहे त्यावर ते अवलंबून असतं. सगळ्यात महत्त्वाचं, शनी महाराज 7.5 कर्माची फळं देतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपलं कर्म कसं आहे त्यानुसारच आपल्याला या 7.5च्या काळात फळं मिळाली असतील. पण तरीसुद्धा उपाय सगळ्यावर असतात, ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. कुंभ राशीच्या लोकांनी सध्या फक्त सावध राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही त्रास तुम्ही आत्तापर्यंत सहन केला आहे किंवा काढला आहे त्यातून स्वतःची विचारसरणी नकारात्मक होऊ द्यायची नाही आहे. कारण 7.5च्या काळात मनुष्य निगेटिव्ह विचारांकडे फार पटकन जातो. काही मनाविरुद्ध घडलं की आता काही चांगलं घडणार आहे का असा प्रश्न निर्माण होतो. तर काळजी करायची गरज नाही, कारण 7.5 जाताना काहीतरी चांगलं नक्कीच देत असते, हेही लक्षात ठेवायचं आहे. चांगली कर्म करायची आहेत आणि त्याचबरोबर सकारात्मक विचारांची शिदोरी आपल्यासोबत ठेवायची आहे. 7.5 आलेले अनुभव आता तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत आणि ते सकारात्मकता देणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता वळूया मीन राशीकडे. मीन राशीचा 7.5चा मधला टप्पा सुरू आहे, म्हणजे दुसरा टप्पा. हा टप्पा जरा वेदनादायी मानला जातो. शनी वक्री गोचरात व्यावसायिक जीवनात अडथळे येऊ शकतात. दीर्घकालीन कामं पूर्ण करणं कठीण होऊ शकतं. मानसिक ताण आणि चिंता वाढू शकते. खास करून मित्र आणि नातेवाईकांसोबत थोडासा दुरावा किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. या काळात संयम आणि शिस्त राखणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तुमच्यासोबत जेव्हा कोणीही नसतं तेव्हा तुम्ही स्वतःची सोबत करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून स्वतःविषयी अजिबात निगेटिव्ह विचार मनात येऊ देऊ नका. हा काळ आहे आणि कुठलाही काळ निघून जात असतो. कुठलाही काळ कायम राहत नाही. सुखाचे दिवसही कायम नसतात आणि दुःखाचे दिवसही कायम नसतात. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळी दुनिया जरी तुमच्या विरोधात झाली तरी तुम्ही स्वतःची साथ सोडू नका. कारण तुम्ही सुद्धा स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करायला लागलात तर तुम्हीच तुमच्या विरुद्ध व्हाल आणि तुम्हीच तुमचे शत्रू व्हाल. म्हणून स्वतःवर मेहनत घ्या, शिस्त अंगी बाणवा, व्यायाम, योग्य आहार आणि योग्य उद्दिष्ट ठेवून त्या दृष्टीने मार्गक्रमण करा. यश नक्कीच मिळेल. त्यानंतर मेषरास. मेष राशीचा 7.5चा पहिला टप्पा आहे. शनीच्या वक्री होण्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी काही आव्हानं वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं. सहकाऱ्यांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या कामाच्या दबावामुळे मानसिक ताण वाढू शकतो. चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कामांमध्ये सुद्धा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन तणावपूर्ण होऊ शकतं. या काळात संयम आणि सहनशीलता राखणं आवश्यक आहे. आता सिंह राशीबद्दल बोलूया, कारण सिंह राशीला चालू आहे शनीची ढैया. नोकरी आणि व्यवसायातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. आर्थिक बाबींमध्ये घाई टाळावी. प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. कुटुंबासोबत चांगला समन्वय राखणं फायदेशीर ठरेल. तसंच कोणताही वाद सध्या तरी टाळा. शनी ढैया चालू असणारी दुसरी रास आहे धनुरास. त्यांनी सुद्धा
कामात निष्काळजीपणा करायचा नाहीये, कारण ते अंगलटी येणार आहे. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, तिथे सावधगिरी बाळगायची आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या ठिकाणून या अवघड काळात सुद्धा नोकरीची ऑफर मिळू शकते, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. पण आरोग्याच्या बाबतीत मात्र सावधगिरी बाळगावी लागेल. शनी वक्री गोचर काळात शनिवारी विशेष उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक शनिवारी शनी मंत्राचा जप करणं फायद्याचं ठरतं. शनी मंत्र आहे ओम शन शनेश्वराय नमः. या मंत्राच्या 3 माळा जप करा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे काही उपाय केल्यास नक्कीच लाभ होतो. पण शनी महाराज तुमचं वर्तन आधी बघतात बरं का, कर्म आधी बघतात. त्यामुळे हे उपाय तुम्ही करताय आणि जर कर्म चांगले नसतील तर शनी महाराज पावणार नाहीत. कर्म चांगलं ठेवणं गरजेचं आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.